ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी माझ्या पाठीमाग जोरदार घोषणा द्या। येळकोट 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 येळकोट, बिरोबाच्या नावानं बिरोबाच्या नावानं, माकुबाईच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, मसोबाच्या नावानं। हे मसोबा लय खतरनाक असतो, नाही बोलत त्याला अवघड होऊन जाईल। मसोबाच्या नावानं आज अरे त्यांच्या कानठळ्या बसतील एवढा जर आवाज तुम्ही काढला तर। आज बिरोबाच्या बडामध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा होतोय। तुम्ही म्हणणार गेल्या वर्षी बहुजनांचा मेळावा होता, ह्या वर्षी हिंदू बहुजनांचा कसा काय झाला? हा प्रश्न काही लोकांच्या मनात पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी काम केलं, मोगल राजवटीच्या विरोधामध्ये काम केलं, जेव्हा जेव्हा या भारतामध्ये आक्रमण झाली, हिंदू मंदिरांची तोडफोड झाली, हिंदू मूर्त्यांची विटंबना झाली, तेव्हा माझ्या मायमाऊलीनं पुण्यश्लोक अहिल्या देवीनं हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं, हिंदू धर्मावरती मायेचा पदर टाकला। आणि मग ज्या अहिल्या देवींचं रक्त माझ्या अंगात सळसळतंय, तुमच्या अंगात सळसळतंय, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं, आहे की नाही? सगळे हात वर करून सांगा, आहे की नाही? सगळे हात वर करून जोरदार सांगा, आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात ज्यांनी खांद्यावरती घेतली त्या घराण्याचं नाव आहे सुभेदार मल्हारराव होळकर घराणा। आणि त्यामुळे इथून पुढे बिरोबाच्या मनामध्ये होणारा मेळावा हा हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा असणार आहे। मित्रांनो, गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना, पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिराची विटंबना, आपलं जे भवानीपूर आहे पूर्वीचं खानापूर, तिथं महादेवाच्या नंदीची शिंग कापणं, महादेवाच्या नंदीचं कान कापणं, हे अशा ज्या जिहादी प्रवृत्तीनं जे कृत्य चालू आहे त्या सर्वांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची आहे। मित्रांनो, दसरा मेळावा आहे, तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। आता मी भाषण दिलं आणि तुम्ही गेला, परत पुढच्या वर्षी इथं आला, परत मी भाषण दिलं, यासाठी दसरा मेळावा नाही, ही पहिली गोष्ट ध्यानामध्ये ठेवा। तर दसरा मेळावा कशासाठी आहे? अरे आमच्या हृदयामध्ये बाळूमामांची शांतता आहे, आमच्या बहुजनांच्या हृदयामध्ये बाळूमामाची शांतता आहे, आणि आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे, आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे, आणि आमच्या बहुजनांच्या पोराच्या हातामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे। आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप करून आम्ही बहुजनांची पोरं पुढे जाणार आहे। मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे ना? हा देश संविधानावरती चालतो, हा देश कायद्यानं चालतो, आणि त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे, आणि कायद्याचं पालन करणं ही आमच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे। आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं जे नियम, जे अटी, जे कायदे आम्हाला दिलेले आहेत त्या कायद्याच्या प्रमाणे आम्ही चालतोय, आणि इथून पुढे आम्ही चालणार आहोत। आज बिरोबाच्या बाणामध्ये आपला दसरा मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलाय, परंतु एक आम्ही बिरोबाच्या बाणाचा
आराखडा आम्ही तयार केलाय. तो आराखडा आम्ही तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास 5 कोटी रुपये 14 ते 19च्या काळात, नंतर 3-3.5 कोटी रुपयाचा निधी आम्ही आणण्यामध्ये देवस्थान कमिटीच्या सोबत यशस्वी झालो आहे. परंतु आता इथून पुढे आम्ही बिरोबा बनाचा एक आराखडा डेव्हलप केलाय. तो आराखडा